सर, आज जागतिक अपंग दिन आणि आपण अपंग मुलांमध्ये दररोजचं आपलं राहणं झालं. अनेक वर्षांपासून आपण ती सेवा देत आहात. नेमकं यांच्या जीवनमानबद्दल सांगा. यांच्या जीवनमानबद्दल सांगायचं तात्पर्य असं की अपंग म्हटलं तर ते अतिशय म्हणजे एक जीव घेणा प्रकार. त्याच्यामुळे अपंगत्व नकोच. त्याच्यासाठी शासनाने अनेक पोलिओ वगैरे सारखे किंवा अंधत्व निवारण किंवा मतिमंदत्वासाठी अनेक उपाययोजना राबवलेल्या आहेत. परंतु पाहिजे तशा त्यांच्या उपयोग आजही होत नाही. या अपंगत्वाचे जवळपास 5 प्रकार असतात: अंध, अपंग, मूकबधिर, मतिमंद आणि बहुविकलांग. तर जागतिक अपंग दिनाच्या आजच्या 3 डिसेंबरचे औचित्य साधून मी एवढंच सांगू इच्छितो की अपंगांच्या ज्या सोयीसुविधा आहेत शासनातर्फे दिल्या जाणाऱ्या त्या आजही पुरेशा नाहीत. अपंगत्वाचे जे खरे हकदार आहेत त्यांच्या ज्या सोयी सवलती आहेत त्या सुद्धा काही बोगस अपंगत्व हडप करण्याचा प्रयत्न करतात. तर शासनाने त्यांच्यासाठी एक आता नवीन युनिक कार्ड काढण्याचा एक प्रयत्न केलेला आहे. तर त्या युनिक कार्डच्या आधारे अपंगांना सगळ्या सोयी सवलती देऊ करण्याचाही त्यांनी एक प्रसार केंद्र सरकारमार्फत केलेला आहे. आणि पंतप्रधान मोदींनी अपंगांसाठी, अपंग हा शब्द एक म्हणजे कुठेतरी एक मन दुखावल्यासारखा वाटतो म्हणून त्यांनी दिव्यांग हा शब्द एक प्रचलित केलेला आहे. आणि याच्यानंतर अपंगांना कोणी अपंग म्हणून संबोधू नये तर त्यांना दिव्यांग म्हणून त्यांना संबोधण्यात यावं. दिव्यांग म्हणजे बुवा आज अपंग जरी असला, आज अनेक क्षेत्रात अपंग व्यक्तीसुद्धा अनेक ठिकाणी अग्रेसर आहे. त्यांनी अनेक जी यशस्वी शिखरं गाठलेली आहेत. कोणी कंपनीचे मालक आहेत तर कोणी मोठ्या मोठ्या प्रोजेक्टरचे देणगी हकदार आहेत. तर अशा प्रकारे अपंगही या कुठल्याही याच्यात आजच्या एवढ्या धावपळीच्या जगात अपंगही मागे राहिलेला नाही. यांचं दुपार कशी असते, यांची रात्र कशी असते, कसा दिवस हे घालवत असतात? आज तुम्ही जो अतिशय महत्त्वाचा प्रश्न विचारलेला आहे, आजच्या या प्रश्नाला उत्तर मी माझ्या मतिमंद मुलींच्या शाळेच्या संदर्भातच देऊ इच्छितो. आज ही मतिमंद मुलींसाठी उत्तर महाराष्ट्रातली पहिली शाळा आहे. धुळे, जळगाव, नंदुरबार जिल्ह्यात शासनाची कुठलीही मतिमंद मुलींसाठी स्वतंत्र शाळा नाही. परंतु मतिमंद पालकांची इच्छा होती की मतिमंद मुलींसाठी स्वतंत्र शाळा असावी. माझा कुठलाही एक संस्था चालक म्हणून म्हणजे कुठलाही एक बॅकग्राऊंड नसताना केवळ मी सामाजिक कार्याच्या आधारे आणि अपंगांसाठी गेल्या 20 वर्षाचं जे माझं काम आहे अपंगांसाठी, त्या अनुभवाच्या माध्यमातून आणि एक सामाजिक कार्यकर्ते मित्रमंडळीच्या सहयोगातून ही शाळा मी सुरू केलेली आहे. तर यांचा अनुभव असा आहे, मतिमंद मुली म्हटल्या तर सगळ्यात त्यांचे किचकट प्रॉब्लेम, पालकसुद्धा त्यांना काही अंशी कंटाळलेले असतात. तर काही मुली अशा आहेत की त्या जागेवरच शी किंवा सू वगैरे करतात. त्यांना स्वतःचं भान नसतं. तर त्यांचा तो सगळ्याच प्रकारे एखाद्या लहान बाळासारखा, जरी 12-12, 14-14 वर्षाच्या मुली आहेत त्यांचं सगळं काही लहान बाळासारखंच आमचे कर्मचारी किंवा आमचे सगळे व्यवस्थापक जे ते सांभाळतात. तर त्यांचा अनुभव असा आहे, इथून घरी गेल्यावर सुद्धा काही पालक मंडळी म्हणतात की बुवा यांना कायमस्वरूपी तुमच्या शाळेत ठेवायला सोय नाही का. तर शासन अशा, आता जवळपास माझी ही शाळा 6 वर्ष झालेली आहेत. मी स्वखर्चानं चालवत आहे. शाळा कायमस्वरूपी श्रेणीत आहे, तरी शासनाने अजून लक्ष दिलेलं नाही. तर देणगी दाते किंवा थोडेफार जे सामाजिक कार्यकर्ते आहेत त्यांच्या याच्यातून आणि माझा स्वतःचा जो वैयक्तिक पगार आहे त्या पगाराच्या भरोश्यावर जवळपास 6 वर्षापासून शाळा कायमस्वरूपी अश्रेणीत ठेवलेली आहे. या मुलींची सगळी व्यवस्था अतिशय चांगल्या प्रकारे ठेवलेली आहे. जसं अनुदानित शाळा ठेवू शकते त्या पद्धतीच्या मतिमंद मुलींसाठी
स्वतंत्र निवासाची सोय आहे, त्यांच्यासाठी गरम पाण्याचं सोलर हीटर आहे, परत प्रत्येक रूममध्ये फॅन आहे, शुद्ध पाण्यासाठी वॉटर फिल्टर आहे आणि ते कर्मचारीसुद्धा त्यांच्या सांभाळासाठी आहेत, वैद्यकीय सगळ्या सुविधा आहेत. आज 6 वर्षापासून मी कुठलंही पालकांकडनं 1 रुपया न घेता या मुलींना सगळ्या सोयी सुविधा अतिशय चांगल्या प्रकारे पुरवलेल्या आहेत. कपडा, त्यांचं खाणं पिणं, त्यांचं दोन्ही टायमाचं व्यवस्थापन आणि वैद्यकीय सुविधासुद्धा संस्थेमार्फत पुरवलेल्या आहेत. तर यांचं घरचं आणि संस्थेचं किंवा इतर ठिकाणी राहणीमान जे आहे तर त्याच्यात बराचसा फरक त्यांचा इथून गेल्यावर बाहेरच्या जगात त्यांना इथून जाताना बऱ्याचशा गोष्टी चांगल्या ते घेऊन जातात. म्हणजे सामाजिक बांधिलकी म्हणून समाजात वावरताना ते अतिशय स्वाभिमानाने किंवा स्वावलंबनाने जगू शकतात. अशा पद्धतीचे शिक्षण आम्ही देण्याचा त्यांना प्रयत्न करतो. आज अपंग दिन, तर या जागतिक अपंग दिनानिमित्त आपण नेमकं अपंगांच्या मुलांबद्दल काय संदेश देऊ इच्छिता की रस्त्यावर जे अपंग जात असतात, बरेचसे त्यांची काही टुकार व्यक्ती असतात की ती त्यांची नावं घेत असतात किंवा काही अपंगांचं शोषण होत असतं, तर अशा लोकांसाठी आपण काय संदेश देणार? अशा लोकांसाठी मी एकच संदेश देऊ इच्छितो, कारण अपंगत्व हे कोणी मागून घेत नाही, कारण ते निसर्गाने किंवा अपघाताने निर्माण झालेलं एक व्यंग आहे. तर सामाजिक बांधिलकी म्हणून अशा लोकांची टिंगलटवाडी न करता किंवा अशा लोकांना एक समजा एखादा अंध असेल किंवा एखादी अपंग व्यक्ती असेल, रस्ता ओलांडत असेल तर त्यांना सहकार्य करावं आणि त्यांची हेळसांड होणार नाही या पद्धतीनं त्यांना एक सहकार्य करून त्यांना मदत करावी. असं जागतिक अपंग दिनाच्या निमित्तानं मी सगळ्या सामाजिक बांधिलकी म्हणून सगळ्या समाजाकडनं मी किंवा सामाजिक कार्यकर्त्यांकडनं ही अपेक्षा व्यक्त करतो. आणि समजा अशा पद्धतीची जर कधी कोणी अडचण करत असेल किंवा वैयक्तिक द्वेष कोणी करत असेल तर अपंग कायदा 1995 अंतर्गत त्यांच्यावर ते गुन्ह्यास टांगलटवाडी करणारे गुन्ह्यास पात्र ठरू शकतात. तर आई एक या 3 डिसेंबर निमित्त मी एक संदेश देऊ इच्छितो. जिल्हाधिकारी कार्यालयात आज जिल्हाधिकारी साहेबांच्या उपस्थितीत जो 7 तारखेला या मूकबधीर विद्यार्थ्यांचा जो मोर्चा होता त्यांच्या मागणी संदर्भात त्या संदर्भात बैठक लावलेली होती त्यांनी. तर त्यांचे जे मुद्दे होते त्याच्यातले बरेचसे मुद्द्यांना सकारात्मक साहेबांनी उत्तर दिलेले आहेत. तर ZDPला जो 3% जो खर्च निधी आहे तो 16 लाखाचा जवळपास तरतूद आहे. त्या 16 लाखातून यांच्यासाठी काहीतरी व्यवसायानिमित्त कर्जपुरवठा वगैरे ते करता येऊ शकतं असं त्यांनी सांगितलं आहे. 3% जो नोकर भरतीचा त्यांचा जो मुद्दा होता तो सुद्धा त्यांनी जिथे जिथे जागा निघतील त्या पद्धतीनं त्यांच्या शिक्षणानुसार अंध अपंग आणि मूकबधीर या 3% आरक्षणानुसार त्यांना तशी संधी दिली जाईल असंही त्यांनी सांगितलेलं आहे. तसेच जे ग्रामपंचायत विभागाला अपंगांचा परफेक्ट आकडा मिळावा
याच्यासाठी त्यांनी ग्रामपंचायत विभागाला एक लेखी कळवणार आहेत आणि एक रजिस्टर मेंटेन करणार आहेत की बुवा अपंगांचा नेमका आकडा किती. तर त्याच्या नोंदी ग्रामपंचायत विभागानुसार ते घेणार आहेत आणि ते सुद्धा परफेक्ट आकडा घेऊन नंतर अपंगांचा जो आकडा आहे जिल्ह्याचा तो कळेल. तसेच रेशन जे आहे अंत्योदय योजनेचं या अपंगांसाठी एक शासन निर्णय आहे आणि त्यांना ते अंत्योदय योजनेचं जे रेशन आहे ते दारिद्र्य रेषेखाली काढायचा जो भाव आहे त्या भावाप्रमाणे त्यांनाही ते मिळावं. त्याच्यासाठी त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी मीटिंगमध्ये तो मुद्दा क्लिअर करून सांगितलं की यांना त्या विभागाला अर्ज टाकायला लावायचा. तो मुद्दासुद्धा त्यांचा रेशनचा क्लिअर झालेला आहे. तसेच नगरपालिका अंतर्गत निधीची माहिती विचारली असता संबंधितांनी 3% नुसार किती निधी उपलब्ध आहे तो काय सांगितलं नाही, परंतु त्यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की बुवा आता जे गाडे वाटप वगैरे आहेत किंवा जो काय 3% निधीची जी तरतूद आहे ती आम्ही सुद्धा बुवा तुमच्या आदेशानुसार ती पण आम्ही अंमलबजावणी करू. आणि जे समाज कल्याण अंतर्गत संजय गांधी निराधार योजनेचं कर्ज मंजूर होतं, समाज कल्याणवाले मंजूर करतात, परंतु जे संबंधित जे बँकेला जातं किंवा जे संबंधित च्या खेड्याच्या विद्यार्थी असेल ते ग्रामीण विभागाला जातं तर ते बँकवाले नाकारतात. तर त्याच्यासाठी आज 5 वाजता लीड बँकेची जी मीटिंग आहे दर बुधवारी असते त्या 5 वाजता त्यांनी जिल्हाधिकारी साहेब स्वतः संबंधित बँक मॅनेजरांशी बोलून हा मुद्दाही क्लिअर करणार आहेत. तसेच संजय गांधी निराधार योजनेचा जो त्यांना लाभ मिळावा त्याच्यासाठी त्यांनी सांगितलं की संबंधित तहसीलदारांकडे आपण प्रकरण टाका, ते सुद्धा आपले मंजूर करण्यात येतील. आणि लायसन जे असतं यांना कर्णबधिरांना 2 व्हीलर आणि 4 व्हीलरचं लायसन मिळण्यासाठी खूप अडचणी आहेत. पण संबंधित साहेबांशी पण आज जिल्हाधिकाऱ्यांनी लगेच आठवण साहेबांशी फोन लावून विचारलं. त्यांनी सांगितलं की बुवा देता येऊ शकतं, त्यांच्यासाठी सर्क्युलर आलेलं आहे. तर एक स्पेशल कॅम्प लावून ते जिथं सांगतील तिथं स्वतः येऊन आम्ही बुवा त्यांना 2 व्हीलर आणि 4 व्हीलरचं लायसन त्यांना आम्ही देऊ. अशा पद्धतीचं सगळ्या त्यांच्या 7 तारखेच्या मोर्चाला ज्या मागण्या होत्या जवळपास सगळ्या गोष्टींना जिल्हाधिकारी साहेब स्वतः सकारात्मक असल्याचं, फक्त त्याच्यासाठी पाठपुरावा करणं गरजेचं आहे. त्यांनी जो आम्हाला प्रतिसाद दिला त्याबद्दल मी जिल्हाधिकारी साहेबांचे संबंधित विभागीय जे अधिकारी होते त्यांचेही मी मनापासून त्यांना धन्यवाद देतो. नमस्कार.